नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 23 डिसेंबर 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. ज्यामध्ये शेअर मार्केट मराठीचं फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे त्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की मी तुम्हाला आजच्यासाठी किंवा इथून पुढच्या काळासाठी ही 3 टार्गेट दिलेली होती. वरचं टार्गेट होतं 26,010 पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट होतं 26,070 आणि तिसरं टार्गेट होतं 26,115. आता ही तीनही टार्गेट आपल्याला आज ओपनच झालं वर, त्यामुळे पहिलं टार्गेट गॅप अप ओपनिंगमुळेच आलं, दुसरं टार्गेट ओपन झाल्यावर आलं आणि तिसरं टार्गेट सुद्धा पहिल्या 15 मिनिटाच्या आत आलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि ही एवढी मूव्हमेंट पहिल्या 15 मिनिटातच झालेली असल्यामुळे नंतर जर तुम्ही बघितलं तर बराच काळ मार्केट आपल्याला साइडवेज मूव्हमेंट करत होतं आणि नंतर थोडंसं वर जाऊन आपल्याला क्लोज झालेलं बघायला मिळालं. तर हे म्हणजे आज जी टार्गेट दिलेली होती आजच्यासाठी ही सर्व टार्गेट आज आलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे आपण जर तुम्ही मागचे काही दिवस कंटिन्यू व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी ज्या ज्या दिशेनं मार्केट जाईल, जी जी टार्गेट सांगतोय ती टार्गेट आता आपल्याला बघायला मिळत आहेत. आता काय होऊ शकतं हे झालं, आज काय झालं, आता काय होऊ शकतं तर ह्याविषयीची माहिती सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्येच दिलेली होती आणि सांगितलं होतं की ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो. म्हणजे इथे जाऊन बनू शकतो एम पॅटर्न किंवा ह्या ठिकाणी जाऊन एम पॅटर्न बनू शकतो, इथे जाऊन बनू शकतो किंवा ह्याच्या वर जाऊन सुद्धा एम पॅटर्न बनू शकतो. तर आता आपल्याला ह्या 3 शक्यता आता संपलेल्या आहेत. ओके. आता हीच एक शक्यता आपल्याला शिल्लक आहे की वर जाऊन आपल्याला एम पॅटर्न बनू शकतो. तर कदाचित काय होईल, मंगळवारी आपल्याला एम पॅटर्न बनून थोडंसं सेलिंग स्टार्ट होताना बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे आता एक ही गोष्ट लक्षात ठेवा की हा एकदा आपल्याला झोन झाल्यानंतर जोपर्यंत एम पॅटर्न बनणार नाही तोपर्यंत आता आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळणार नाही. पण आता तो बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचं कारण ही तीनही टार्गेट आलेली आहेत. त्याचसोबत जेव्हा आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करू त्यावेळेला तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात येईल आणि ज्यामुळे एम पॅटर्न बनण्याची शक्यता आताच का निर्माण झाली आहे की आणखीन थोडंसं वर जाऊ शकतं, ह्या गोष्टी आपल्याला बँक निफ्टीचं विश्लेषण करताना आणखीन चांगल्या लक्षात येतील. तर आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, जर समजा उद्या थोडंसं गॅप अप ओपन झालं, सेलिंग आलं, त्यानंतर पुन्हा थोडासा बाउन्स आला आणि पुन्हा सेलिंग यायला लागलं, असं जर झालं तर मग आपल्याला काय होईल, इथे एम पॅटर्न तयार होईल आणि हा जो लो असतो हा ज्या वेळेला ब्रेक होईल त्यावेळेला आपल्याला इथून मंदीचं विश्लेषण करता येणं शक्य होणार आहे. आणि मग आणखीन थोडंसं आपल्याला एक छोट्या टाइम फ्रेमवर किंवा छोट्या कालावधीसाठी असं म्हणू शकतो आपण, एक छोटंसं सेलिंग मग येऊ शकतं. ओके. तर हे झालं निफ्टी 50 साठीचं विश्लेषण. टार्गेट सर्व आलेली आहेत. एम पॅटर्नची वाट आता आपण बघतोय आणि ज्या वेळेला एम पॅटर्न बनेल त्यानंतर मार्केटमध्ये एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग आपण बघू शकतो. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीसाठी तुम्हाला मी विश्लेषण करताना, निफ्टीचं विश्लेषण करताना तुम्हाला आठवत असेल की आपण 3 लेवल दिल्या होत्या, बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ही तेजीची फायनल टार्गेट आहेत शॉर्ट टर्म मध्ये, बरोबर? शॉर्ट टर्म मध्ये तेजीची फायनल टार्गेट आहेत, मध्ये एकदा आपल्याला आता प्रॉफिट बुकिंगची अपेक्षा आहे, असं क्लिअर कट सांगितलेलं होतं. मात्र बँक निफ्टीचं विश्लेषण
तुम्ही जर बघितलं नसेल तर मुद्दाम जाऊन व्हिडिओमध्ये चेक करा. मागच्या आजच्यासाठी जे विश्लेषण केलं होतं ह्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं होतं की बँक निफ्टीमध्ये थोडं विश्लेषण वेगळं आहे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला दोनच लेवल मिळत आहेत. एक लेवल आहे 59,225, दुसरी लेवल आहे 59,350. आणि हे पण सांगितलं होतं क्लिअर कट की जर ह्या लेवलच्या, आता ही डार्क दाखवली आहे बघा, म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ही लेवल एकदम डार्क दाखवलेली आहे आणि सांगितलं होतं की ही मेक और ब्रेक लेवल आहे. ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ सोपा आहे की जर ह्या लेवलच्या वर किंमत टिकली तर मग आणखीन तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकेल. मात्र जर ह्याच्यावर टिकलं नाही आणि इथेच एम पॅटर्न झाला तर मग आपल्याला काय होऊ शकतं, इथूनच आपल्याला सेलिंग येताना बघायला मिळू शकतं. तर त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला इथे क्लिअर कट कळतेय की इथून 59,350च्या वर आपल्याला बँक निफ्टीची किंमत गेलेली नाहीये. त्याच्यावर जायचा एक दोनदा प्रयत्न झाला, पण एकदाही ह्याच्यावर एक ग्रीन कलरची कॅन्डल क्लोज झाली आणि त्याचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं मोडला. म्हणजे आपल्याला ब्रेकआउट साठीची जी सिस्टीम आहे ती अजून इथे झालेली दिसत नाहीये. ही गोष्ट आपल्याला लक्षात आली असेल. तर त्यामुळे इथे आपल्याला एम पॅटर्न बनण्याचं हे तयार झालेलं दिसतंय. जर खरोखरच हा एम पॅटर्न उद्या बनला, कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला एम पॅटर्न सारखं सगळं तयार होतं आणि ऐन वेळेला आपल्याला उलट्या दिशेनं जाऊ शकतं. पण आपल्याकडे लेव्हल आहेत. तुम्ही बघू शकता बरोबर 59,225च्या तिथेच ओपन झालं. पहिलं टार्गेट ओपनिंगलाच आलं आणि त्याच्यानंतर दिलेल्या लेव्हलमध्येच आपल्याला दिवसभर मार्केट मुवमेंट करताना बघायला मिळालं. आता जर खरोखर इथून खाली यायला लागलं मंगळवारी आणि हा लो जर ब्रेक झाला तर मग काय होईल, आपल्याला इथे एम पॅटर्न तयार होईल आणि मग इथे एम पॅटर्न तयार झाला की कदाचित आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा एम पॅटर्न तयार होताना दिसू शकेल. तर अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय. म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्सच्या विश्लेषणावरून आपल्याला लक्षात आलं की ह्या वेळेला सुद्धा ॲस्ट्रोनुसार केलेलं विश्लेषण जे होतं ते अतिशय परफेक्ट पद्धतीनं काम करताना आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतंय. माझा अजिबात असा दावा नाही की 100% वेळेला मी केलेलं विश्लेषण बरोबरच होतं. बरोबर, पण तुम्हीच रेकॉर्ड काढू शकता आणि तुम्हीच चेक करू शकता की किती वेळेला आपलं प्रिडिक्शन बरोबर येतं आणि किती वेळेला चुकतं. मी नेहमीच मान्य करतो की आपल्याला 5-10% वेळेला आपलं प्रिडिक्शन हे चुकणारच आहे. माझा अजिबात दावा नाहीये की 100% असंच्या असंच होणार आहे. बरोबर, पण इतकंही ॲक्युरेटली तुम्हाला जर कोणी प्रिडिक्ट करताना दिसत असेल तर नक्की तुम्ही त्यांना सुद्धा फॉलो करू शकता. माझं काहीच म्हणणं नाही. पण ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये विश्लेषण कसं करायचं आहे हे जर शिकायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे आत्मा कोर्स आहे. त्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथेमॅटिक्स या 4 शास्त्रांच्या सहाय्यानं मार्केटचं विश्लेषण जास्तीत जास्त ॲक्युरेट पद्धतीनं कसं करायचं हे मी शिकवत असतो. तुम्हाला जर त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरला संपर्क साधू शकता. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस. सेन्सेक्सचं ॲनालिसिस बघण्यापूर्वी आपण आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती बघूया. आता आपल्या YouTube चॅनलवर जॉइन बटन सुद्धा तुम्हाला दिसायला लागलं असेल. तुम्ही काय करू शकता, या जॉइन बटनला क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. मेंबर्सना काही ॲडिशनल फीचर्स असतात. जे फ्री YouTubeचे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापेक्षा काही ॲडिशनल फीचर्स आपण मेंबरसाठी देत असतो. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर जॉइन बटनला क्लिक करून चेक करू शकता. आपण 4 प्रकारच्या मेंबरशिपच्या लेवल ठेवल्यात. पहिलं आहे ब्रॉन्झ मेंबर, दुसरं आहे सिल्वर मेंबर, तिसरं आहे गोल्ड मेंबर आणि चौथं आहे प्लॅटिनम मेंबर. प्रत्येक मेंबरशिपमध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटीज मिळणार हे तुम्ही जॉइन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला तिथे माहिती मिळू शकते. तुम्हाला जर त्यापेक्षा जास्त अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या WhatsAppला मेसेज करू शकता WhatsApp नंबरवर आणि तिथून तुम्हाला त्याची अधिक माहिती दिली जाईल. ज्यांनी ॲपमध्ये प्रीमियमची मेंबरशिप घेतली आहे, पेड कोर्सचा ॲक्सेस घेतला आहे, अशा सदस्यांना चॅनल मेंबरशिप घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही आहे. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. सेन्सेक्समध्ये सुद्धा आपण 3 टार्गेट दिली होती, जसं निफ्टीमध्ये दिलं होतं. पहिलं टार्गेट होतं 85,145. बरोबर त्या लेवलच्या आसपासच आपल्याला आज ओपनिंग झालेलं दिसतंय. अर्थात ही काय लेवल मी आज टाईप केलेली नाहीये. तुम्ही बघू शकता ऑलरेडी आजच्यासाठी जो व्हिडिओ दिला होता त्यामध्येच ह्या लेवल्स तुम्हाला
दिलेल्या होत्या. तर 85,145 हे पहिलं टार्गेट होतं. दुसरं टार्गेट होतं 85,350 आणि तिसरं टार्गेट होतं 85,500. 85,500 पेक्षाही थोडंसं पुढे गेलंय. निफ्टी आणि आपल्याला सेन्सेक्समध्ये एकसारख्या प्रकारे मूव्हमेंट दिसते. बँक निफ्टीमध्ये थोडीशी वेगळी मूव्हमेंट दिसते आणि ती आपण आपल्या ॲस्ट्रोच्या साहाय्यानं अचूक पकडलेली होती. आता इथे तिन्ही ठिकाणी एम पॅटर्न बनतोय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर बँक निफ्टीमध्ये नाही बनला तर कदाचित आणखीन थोडा वेळ काय होऊ शकतं, तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. पण त्याची शक्यता आता कमी होत चालली आहे, कारण आपली सर्व टार्गेट्स वरच्या बाजूची आलेली आहेत. तर हे झालं. आता इथे काय होऊ शकतं, इथे तेच होऊ शकतं निफ्टीमध्ये जसं झालंय. इथून कदाचित गॅप अप ओपन होईल, थोडं सेलिंग आलं, परत वर गेलं, परत सेलिंग यायला लागलं, तर मग आपल्या लक्षात येईल की इथे एम पॅटर्न तयार झालाय आणि एम पॅटर्नचं जेव्हा ब्रेकआउट होईल, ह्या ब्रेकआउटला आपण काय करू शकतो, इथे ह्या ठिकाणी आपल्याला मंदीचं विश्लेषण करायला सुरुवात करू शकतो आणि इथून खाली थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं. जोपर्यंत अर्थात ही गोष्ट लक्षात ठेवा, टार्गेट आली आहेत ह्याचा अर्थ मंदी होणार असं नाही. आपल्याला एम पॅटर्न दिसला पाहिजे, त्याशिवाय मंदी होताना आपल्याला बऱ्याच वेळेला म्हणजे 90-95% आपल्याला असं दिसतं की एम पॅटर्न होऊनच मंदी इथे होते. पण कधी कधी असं होतं की डायरेक्ट सुद्धा मंदी व्हायला सुरुवात होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं आता सावध राहणं आवश्यक आहे. हे झालं तिन्ही इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, तर हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी एक प्रेरणा असते, ज्याच्या साहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंटमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.